मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीमध्ये मराठी या विषयाच्या माध्यमातून पान क्रमांक 9वर जे व्याकरण आहे, चुकी बरोबरची वाक्य आहेत, त्याचबरोबर काही एकवचन आणि अनेक वचनाची उदाहरणं आहेत त्याची माहिती घेणार आहोत. काही मुलांना याची माहिती व्यवस्थित समजली नव्हती. त्यानंतर पान क्रमांक 9, त्यानंतर पुढे पान क्रमांक 27वर काही म्हणी व त्याचे अर्थ आहेत त्याची पण माहिती घेणार आहोत. आणि पान क्रमांक 31वर वाक्प्रचार आहेत. चुकी बरोबर ते सांगा, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. ही जी माहिती आहे त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. पान क्रमांक 9, 27 आणि 31वर काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं नव्हतं. त्या प्रश्नांची उत्तरे आपण पुन्हा सोडवणार आहोत. तर प्रथम आपण पान क्रमांक 9वर जाऊयात. खालील वाक्य चुकी बरोबर ते लिहा. आता हे जे वाक्य आहेत ना, हे निसर्गाची रचना या पाठामधील आहेत. कुठली वाक्य आहेत? खालील वाक्य चुकी बरोबर ते लिहा. यामध्ये राजा भोज आणि कवी कालिदास समुद्र किनाऱ्यावर फिरत होते. राजा भोज आणि कवी कालिदास समुद्र किनाऱ्यावर फिरत नव्हते, तर ते कुठे फिरत होते? नदी काठावर फिरत होते. मग हे वाक्य चूक आहे. 2, त्या झाडावर मोठमोठी फळे लटकत होती. चूक. वडाच्या झाडावर छोटी छोटी फळे लटकत होती. मोठी फळे कुठं होती? तर वेलीला होती. आणि वडाच्या झाडावर छोटी फळे होती. मग त्या झाडावर मोठमोठी फळे लटकत होती का? तर नव्हती. मग हे वाक्य चूक आहे. 3, निसर्गाने सर्व विचारपूर्वकच केले आहे. हे वाक्य काय सांगितलंय? कवी कालिदास राजाला म्हणतो, ज्या वेळेस वाटसरूच्या डोक्यावर झाडाचे फळ पडते त्यावेळेस कवी कालिदास म्हणतो, पहा राजाजी, वडाच्या झाडावरील फळ ज्या वाटसरूच्या डोक्यात पडले असते तर त्याला लागले असते. म्हणून निसर्गाने व्यवस्थित केलं आहे की छोट्या छोट्या वेलींना मोठी फळे आणि मोठ्या मोठ्या झाडांना लहान फळे. 4, राजा कवीच्या मताशी सहमत होत नव्हता. बरोबर. ज्या वेळेस कवी कालिदास यांनी त्यांना सांगितलं की बाबा वडाच्या झाडाखाली वाटसरू झोपला आहे आणि ते झाडावरचे फळ जर वाटसरूच्या डोक्यात पडले असते, त्याला लागले असते, मोठे फळ असते, तर म्हणून राजा कवी कालिदासला विचारतो. त्यावेळेस कवी कालिदास त्यांना समजावून सांगतात. राजा कवीच्या मताशी सहमत होत नव्हता. त्यावेळेस कवी कालिदास यांनी वाटसरूच्या डोक्यामध्ये पडलेलं फळ त्याचे उदाहरण देऊन समजावून सांगितले. इतक्यात एक फळ वेलीवरून खाली नेमके वाटसरूच्या डोक्यावरच पडले. चूक. इतक्यात एक फळ नाही, वडाच्या झाडावरून वाटसरूच्या डोक्यात पडलेले असते, वेलीवरचे नाही. कारण वेलीला फळं जे असतात ते कुठं असतात? खाली असतात, जमिनीवर. इतक्यात एक फळ वेलीवरून खाली नेमके वाटसरूच्या डोक्यावरच पडले. हे विधान चूक आहे. कारण फळं ही झाडाला होती, वेलीला मोठी मोठी होती आणि वडाच्या झाडाला छोटी छोटी होती. पुढे खालील शब्दांच्या जोड्या योग्य रकान्यात लिहा. इवलीशी फळे, कवी कालिदास, बिचारा वाटसरू, अजब रचना, राजा भोज, मोठमोठी कलिंगडे. ही वाक्य काय करायची? या ठिकाणी
नाम आणि विशेषण दिलेत ना, त्याच्या जोड्या ज्या त्या रकान्यामध्ये जे ते शब्द लिहायचे आहेत. आता उदाहरणार्थ एक, येवलीशी फळे. फळे काय? नाम आहे. मग झाडच्या खाली काय लिहायचं? फळे. आणि फळांना काय लागले? येवलीशी. ही काय? विशेषण. त्यानंतर कवी कालिदास, अजब रचना. रचना नामामध्ये आणि अजब विशेषणामध्ये लिहायचं. कवी कालिदास, कालिदास नामामध्ये आणि कवी विशेषणामध्ये. पुढचे राजा भोज. भोज काय? नाम आहे. त्याला राजाला काय विशेषण लागले? राजा विशेषण. भोज नाम, राजा विशेषण. वाटसरू नाम, बिचारा विशेषण. कलिंगडे मोठमोठी. कलिंगडे नाम, मोठमोठी विशेषण. अशा पद्धतीने आपल्याला वरती नाम आणि विशेषणाच्या जोड्या दिल्या, ते नामाच्या ठिकाणी नाम लिहायचं आणि विशेषणाच्या ठिकाणी विशेषण लिहायचं. जसं झाड, विशेषण काय? मोठे. फळे, येवलीशी. रचना, अजब, कालिदास कवी. भोज, राजा. वाटसरू, बिचारा. कलिंगडे मोठमोठी. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील कंसात दिलेल्या शब्दामधून ज्यांचे एकवचन व अनेकवचन सारखे आहे असे 6 शब्द शोधा व लिहा. पहा, कंसामध्ये जे शब्द दिलेत ना, ते शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचेत निवडून. पण कोणते? ज्यांचं एकवचन आणि अनेकवचन सारखेच आहे अशा शब्दांना काय करायचे? या ठिकाणी त्यांचं लेखन करायचं आहे. वाटसरू, नदी, वेल, जमीन, कवी, डोंगर, प्रश्न, शेतकरी, झाड, टेकडी, पक्षी. यापैकी ज्याचं एकवचन आणि अनेकवचन एकच आहे असे शब्द लिहायचे. पहिला, एक, वाटसरू. 2, टेकडी. 3, कवी. 4, पक्षी. 5, शेतकरी. 6, डोंगर. या शब्दांचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच आहे. वाटसरू एकच, एकवचन. टेकडी एकवचन. कवी एकवचन. पक्षी एकवचन. शेतकरी एकवचन. आणि डोंगर एकवचन आणि एकवचन सारखंच आहे. आपण तो, ती, ते डोंगरे म्हणत नाही. डोंगर, पक्षी, टेकडी, वाटसरू, कवी आणि शेतकरी या शब्दांचे वचन आणि एकवचन सारखेच आहे. पुढे जाऊयात आपण. पान क्रमांक पुढचा जो आहे ना, त्या ठिकाणी म्हणी व त्याचे अर्थ आहेत. पान क्रमांक 27 वर दिले. पहा कोणत्या धड्यामध्ये आहे तुम्हाला मी सांगतो. बादशाहचा लाडका नौकर या धड्यामध्ये पान क्रमांक 27 वर सरते शेवटी काही म्हणी व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. वाचा व शिका. या म्हणीमध्ये प्राण्यांच्या नावाचा उपयोग केला आहे. त्या म्हणींचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता पहिली जी म्हण आहे ना, याच्यामध्ये दिलाय पहा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. बैल हा शब्द प्राणी आहे. मग बैलाची उपमा देऊन आपल्याला ही म्हण या ठिकाणी वापरलेली आहे, सांगितली आहे त्याची माहिती. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे काम मुळीच होत नाही. म्हणून म्हण काय पडली? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार अतिशहाणपणा करून पुढे करून काम करायचा प्रयत्न करतो ना, त्याचे काम मुळीच होत नाही. 2, आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं. एकाने काम करायचे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा, म्हणून ही म्हण पडलेली आहे. आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर आंधळं दळायला लागलं तर त्याला माहिती होत नाही की आपण जे पीठ दळतोय ते कोण घेतंय का नाही, म्हणून अशी म्हण रूढ झाली आहे. आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं. 3, गाढवाला गुळाची चव काय. ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही, म्हणून गाढवाला गुळाची चव काय. 4. गोगलगाय आणि पोटात काय. बाहेरून गरीब दिसणारी व्यक्ती, मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती. आता ही म्हण कोणाला लागू होते. गोगलगाय आणि पोटात पाय. बाहेरून गरीब दिसणारी पण आता आतमध्ये कपट कारस्थान रचणारी व्यक्ती, त्या व्यक्तीला ही म्हण लागू होते. म्हण काय. गोगलगाय आणि पोटात पाय. 5. चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी किंवा मात करणे, त्याला काय म्हणायचं. चोरावर जोर. म्हणजे चोर ते चोर वर्ण शिरजोर. बऱ्याच वेळा चोर चोरी करून रस्त्याने चालला की धावत असताना तो पडतो आणि तो चोरी करून घेऊन चाललेली वस्तू तिथेच टाकून पळतो आणि ती एखाद्या सामान्य माणसाला सापडते आणि तो ती घेतो. तो म्हणजे चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी किंवा मात करणे. 6. हत्ती गेला शेपूट राहिले. कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायला राहिला. एखादं काम पूर्ण करतो बऱ्याच वेळा आपण आणि थोडासा भाग राहिला की काहीतरी विघ्न व्यत्यय येतं. जसं एखाद्या विषयाची अभ्यास पूर्ण तयारी करत असताना थोडी माहिती वाचायची राहिली असताना किंवा अभ्यास करायचा राहिला असताना लाईट जाणे. म्हणून मग आपण म्हणतो काय रे देवा, हत्ती गेला आणि शेपूट राहिले, थोड्यासाठी मला थांबायची वेळ आली. हत्ती गेला शेपूट राहिले. कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा राहिला आणि विघ्न येणे. अशा पद्धतीने काही म्हणी व त्यांचे अर्थ रूढ झालेत. काम करत असताना जे अनुभव येतात त्या अनुभवाच्या आधारे म्हणींचा वापर केला जातो. म्हणून मी नेहमी सांगतो, म्हणी म्हणजे सोन्याच्या खाणी आहेत. एखाद्याला उपमा देणे, संबोधून सांगणे किंवा एखाद्याविषयी मत व्यक्त करताना या म्हणींचा आपण काय करतो, वापर करतो. आता पुढे आपण पान क्रमांक 31 वर जाऊया. पान क्रमांक 31 वर वाक्प्रचारांचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा म्हटलंय. वाक्प्रचारांचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो, पहा वाक्प्रचार दिलेत या ठिकाणी, त्यांचा वापर रिकाम्या जागात करायचा वाक्यामध्ये. सुनावणे, धडा शिकणे, दृष्टिक्षेप टाकणे, कलुषित करणे, कोरले जाणे. आता हे वाक्य आपण अभ्यासली, त्याची माहिती पण घेतली आहे. ही माहिती कोणत्या धड्यातील माहिती आहे का तुम्हाला. शाळेतील दिवस या धड्याखालील पान क्रमांक 31, 30 आणि 31 वर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. वाक्प्रचारांचे योग्य रूप. पाहून रिकाम्या जागा भरा. सुनावणे, धडा शिकणे, दृष्टिक्षेप टाकणे, कलुषित करणे, कोरले जाणे. 1. मुलगा मुलगीमध्ये लिंगभेद करून लहान मुलांची मने कलुषित करणे योग्य नव्हे. कलुषित करणे. 2. शाळेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या सुंदर आठवणी माझ्या मनावर कोरल्या गेल्या होत्या. अशा आठवणी, सुंदर आठवणी कशावर कोरल्या गेल्या होत्या, मनावर. शाळेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या सुंदर आठवणी माझ्या मनावर कोरल्या गेल्या होत्या. 3. हिमालयाचे शिखर चढून गेल्यावर गिर्यारोहकांनी सभोवती दृष्टिक्षेप टाकला तेव्हा सगळीकडे पांढरे शुभ्र बर्फ चमकत होते. 3. हिमालयाचे शिखर चढून गेल्यावर गिर्यारोहकांनी सभोवती दृष्टिक्षेप टाकला तेव्हा सगळीकडे पांढरे शुभ्र बर्फ चमकत होते. दृष्टिक्षेप टाकणे. 4. राजू चोरून लाडू खातो हे समजल्यावर आईने त्याला चांगलेच सुनावले. सुनावणे. तेनाली रामाच्या गोष्टी वाचून मी चातुर्याचा धडा शिकलो.
धडा शिकणे. अशा पद्धतीने वाक्प्रचार त्याच्या योग्य ठिकाणी लिहून आपण वाक्य पूर्ण केली. त्यानंतर पुढे एक शब्दाचे अनेक अर्थ वाचा व शिका आणि लिहा. एक पक्षी, पाखरू, खग. पहा समानार्थ पक्षाला कितलंय? पक्षी, पाखरू, खग. 2 अंतर, मन, भेद, लांबी. 3 वाट, रस्ता, उपाय. जीवन, आयुष्य, पाणी. 5 नाव, होळी, नाम. 6 हार, पराभव, फुलांचा हार. वरील प्रमाणे आणखी काही शब्द व त्यांचे अनेक अर्थ आहेत ते लिहा. एका शब्दाचे अनेक अर्थ वाचा आणि लिहा. यामध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण पूर्ण करणे आणि सजा देणे. अनंत म्हणजे अमर्याद, परमेश्वर. ऋण म्हणजे कर्ज आणि उपकारही त्याचा अर्थ होतो. अंग म्हणजे शरीर किंवा भाग, शरीराची बाजू. अंबर म्हणजे आकाश आणि पांढरे वस्त्र देखील होतो. काळ म्हणजे वेळ, यम, मृत्यू. तीर म्हणजे काठ, बाण. असे प्रत्येक शब्दाला 2 अर्थ आहेत. असे शब्दांची माहिती आपण घेतली. परत एकदा, शिक्षा म्हणजे शिक्षण, सजा पण. अनंत म्हणजे अमर्याद, परमेश्वर. ऋण, कर्ज, उपकार. अंग, शरीर, भाग. अंबर, आकाश, वस्त्र. काळ, वेळ. तीर, काठ, बाण. त्यानंतर पुढे चूक बरोबर ते सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. या ठिकाणी काय दिलेली वाक्य चूक बरोबर आहेत सांगायचे आणि तेच वाक्य परत बरोबर करून सांगायचं आहे आणि ते लिहायचं आहे. 1 छोट्या अब्दुलला इंग्रजीच्या शिकवणीसाठी जायचे होते. चूक, कारण छोट्या अब्दुलला इंग्रजी शिकवणीला जायचे नसून त्याला अरबी भाषेच्या शिकवणीला जायचे होते. छोट्या अब्दुलला अरबी भाषेच्या शिकवणीसाठी जायचे होते. 2 वर्गामध्ये रामनाथ व अब्दुल पुढे मागे बसत असत. चूक, तर वर्गामध्ये अब्दुल व रामनाथ एकाच बाकावर बसत असत. 3 अब्दुलने आपली पुस्तके उचलली आणि तो मागच्या रांगेतील बाकावर बसण्यासाठी निघाला. बरोबर. ज्यावेळेस शिक्षकांनी सांगितलं की तू रामनाथ शेजारी बसणं त्या सनातनी वृत्तीच्या शिक्षकाला आवडले नाही, म्हणून त्यांनी अब्दुलला आपली पुस्तके उचलून मागच्या रांगेतील बाकावर बसण्यासाठी सांगितले आणि त्याने शिक्षकाची आज्ञा पाळली, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. अब्दुलने आपली पुस्तके उचलली आणि तो मागच्या रांगेतील बाकावर बसण्यासाठी निघाला. बरोबर. 4 या घटनेतून ते आयुष्यभरासाठी प्रामाणिकपणाचा धडा शिकले. चूक, तर या घटनेतून ते आयुष्यभरासाठी एकोप्याचा व सामंजस्याचा धडा शिकले. या घटनेतून ते एकोप्याचा व सामंजस्याचा धडा शिकले. अशा पद्धतीने आपण वाक्य चूक बरोबर ते सांगून त्या वाक्यांची दुरुस्ती करून आपण पाहिलेली आहे. आता या प्रश्नांची उत्तरे मला तुम्ही लिहून सेंड करायची आहेत. परत एकदा सांगतो, इयत्ता 7वी मध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पान क्रमांक 27, 9, 27, 28 आणि 31 वर जी माहिती होती, या माहितीची आपण काय केली या ठिकाणी परत एकदा रिव्हिजन घेतली आहे. या प्रश्नांची उत्तरे लिहून मला नोटबुकमध्ये लिहून ते सेंड करायचे आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.